नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आहे दिवस 6वा, ठीक आहे। आणि मार्लेश्वर जाणार होतो, मार्लेश्वरचा प्लॅन कॅन्सल झालाय कारण रिझन हे होतं की सकाळ झाला बराच पाऊस पडलाय, माती वाहून गेली खाली, म्हणून आम्ही गेलोच नाही, रिस्क घेतलीच नाही ती। आणि आता मी घरात थांबलो नाश्त्यामध्ये कॅमेरा भेटला, मला वाटलं आम्हाला नाश्ता बनवत आहे ना, पोरीनी कांदेपोहे बनवायचा भेट घेतला। कांदेपोहे बनवताना त्या पोरीने काय केलं बघ, 3 ते 2 चमचे काय असेल ते खावा, त्यामुळे तिने 4 ते 5 चमचे मीठ टाकले। आता काय बोलणार आम्ही, नाही खायचं तर नका खाऊ। ऍक्च्युअली नक्की तो कांदा पोहा की कांदा भात येतो, मला तर कांदा पोहा वाटतं, कांदा पोहा नाही पोहा वाटतं। प्रणव शेठ काय वाटतंय? माझं रात्रीचं जेवण आता आम्हाला असं वाटतं माझ्या चायवरती माझ्या जीवन लागेल, आणि यांना जरा सांगा माझ्या चायवरती मला जागा असते। आज आमचा मार्लेश्वरचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, त्यामुळे आम्ही सगळे घरातच आहोत। तर घरामध्ये आम्ही काय धिंगाणा करतोय आणि कसे पाणी भरतो ते तुम्ही थोड्याच वेळात पहा। तर आज पाणी मुली नाही मुलं भरत आहेत, तर पाणी भरण्याची धमाल तुम्ही पाहू शकता। तर आता पाणी भरणं सुरू आहे, जोशामध्ये आम्ही पाणी भरतो, कारण आम्हीच पाणी यूज केली त्यापासून। अर्धा ड्रम खाली गेलाय। अच्छा आज आज गोरी दिसते नाही, आज फिल्टर लावायची गरज नाही, आज लाइटिंग चांगली आहे म्हणून मी गोरी दिसते। हा, किरण कोकणे मस्त कपडे धुते, हसते वरून, काय माहित नाही का कपडे धुते। या ही बिचारी वाट बघते कधीपासून, माझे पोहे खा असं करते ही। तर तुझ्या मैत्रिणी बनवलंय, तर काय वाटतं तुला? मला खूप म्हणजे एक्साइटेड आहे खाण्यासाठी, बघू कसं टेस्ट येतं। हिने 4-5 चमचे मीठ टाकलेलं आहे, तर बघू जरा नीट झालंय की। एकदम करेक्ट पॉईंट पकडले, करेक्ट पॉईंट। आधी सांगते मी, काय हे नाही काय बोलतात आचारी नाही, एवढ्या लोकांचं जेवण बनवलंय, पहिल्यांदा बनवलं, खावा नाही तर राहावा। हा, तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही काय बोलायचं, शब्दच नाही बोलायचंय। डायरेक्ट पोहायला भेटू मिळता, नाही तर डायरेक्ट बाथरूम मध्ये। किरण सांगेल तुम्हाला की काकींना ती कशी बोलली की मला बनवू दे, मला बनवू दे। हा कसं ऍक्टिंग चांगली करते त्या बाबा। एक किरण ऍक्टिंग प्लीज, असं कसं किरण मी बनवते किरण प्लीज ऍक्टिंग आमच्या प्रेक्षकांना दाखव ऍक्टिंग कर ना, ऍक्टिंग तर कर नको, नॅचरल। हा नॅचरल होतं, ते नॅचरल होतं, त्यामुळे आता करून दाखवत नाही, कारण ती व्यक्ती समोर आहे ना आता। हा म्हणून बोले खायला भेटणार काहीतरी होईल। नमस्कार मित्रांनो, तर माझ्या जीवष्ट कंठस्थ मैत्रिणीने पोहे बनवलेले आहेत, तर ती आपल्याला आता वाढत आहे, तर आपण बघूया। हे बघा पोहे, तिच्या सुंदर हाताने असे अप्रतिम पोहे बनवले आहेत। तर थोड्याच वेळात आपण प्रत्येकाचं रिॲक्शन पाहू की पोहे कसे झाले आहेत। परत पोहे सारखेच लागतात, थोडं मीठ झालं पण चांगले झाले। अभिषेक कसे झाले आहेत पोहे? आता फक्त विनय वगैरेच बाकी कोण बाकी। काका पोहे कसे झाले आहेत? हा स्पेशल मसाला बनवलेला आहे तू आता। आणि जी मर्चंट आहे हे चहा बनवतात आपल्या सगळ्यासाठी, आणि चहाची खासियत एवढी आहे की जे लोक चहा पियत नाहीत ते लोक प्यायला लागले चहा, खास ह्यांच्यामुळे। आणि ते पण फक्त माझ्या आधी चहा पितात, दुसरी कोणाच्या आदत नाही। एवढे अप्रतिम चहा बनवतात की एकदा कॉलेजमध्ये घेऊन आले, 12 लोक होते ना, 12 लोकांना आवडले चहा। तर अशी चाय पिली अशी की कधी चायने पिलीच नव्हती। बस भाई बस, कधी चहा पियत नाही, पण ह्याच्या हातची मला पियायची खूप मनापासून। ह्याने एकदा आणलेली कॉलेजमध्ये, पण मला दिली नाही, टांग दिली नाही दिली। मी त्याला बोललेली दे, पण नाही दिली त्याने मला। सो आता होती प्लॅन मेच नव्हती, ती गायब होती। हा तू नव्हती, अरे बट मला माहित होता हा चहाचं ते घेऊन फिरत होता, तेव्हा मी ह्याला बोललेली ते घेऊन फिरत होता म्हणजे तो आता मी पिऊन तुम्हाला सांगणार ह्याची चाय घरात चांगली आहे की नाही, बिकॉज मी कधी चाय पियत नाही, तर मला चांगली तर वाटायलाच पाहिजे। कसं ते आई आणि मुलाचं नातं आहे हे तुम्ही बघू शकता।
नको सांगू. ए मावशी नको मध्ये येऊ. तर आमच्या भाऊकीचे खजिनदार सगळ्यांसाठी खूप छान गोष्ट घेऊन येत आहे. या 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 ए, टाळ्या वाजवा, टाळ्या. चालू आहे बघा. चहा आणि सारखा गोड आहे. ओ रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड आहे. खूप छान झालेला आहे चाय. छान खूप झालं. सुंदर, अप्रतिम आस्वाद. अजून काय? अजून काय नाही. आणि सारखा गोड आणि प्रेमळ आहे. ओ. आणि सा गोड ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. अजून 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 काय म्हणत तुम्हाला काय म्हणायचंय? वा अनिशच्या चहाला डाऊट कोणाच करू शकतो. तसं तर मला चाय आवडत नाही. तसं तर मला चाय आवडत नाही, पण आणि चहाचा आहे म्हणून मी पितीये. नवीन तुमचं काय म्हणणं आहे? गाईस चाय अप्रूव्ड. आता तो स्टॉल टाकेल चायचा थोड्याच दिवसात. अरे ही चाय कधी पिलं नाही ना. झाल्यावर अडीचसारखी गोड. चहा टाकेल, चहाचा चहा स्टॉल आणि टाकेल सारखाच तो. गोड आणि प्रेमळ आहे. खूप मस्त चहा झाला. अनिश प्रचंडे, तर तुम्ही चहा अप्रतिम बनवलाय. आता तुम्ही पोहासाठी रिव्ह्यू द्या. अप्रतिम पोहे झालेत. तिच्याकडे बघू नको, स्पष्ट सांग. अप्रतिम पोहे झालेत. पोहे पण सुंदर होते. बनवायला ती वेगळी होती. असं वाटत तिला हाताला लय चव असणार आहे, पण आता बघू आता पुढे आम्हाला लय काय हाताने खायचं आम्हाला. सानूजी शिंदे आहेत, कसं वाटतंय? अशी मदत करायला, चहा पिण्यात अशी मदत करायला खूप छान वाटतंय. दुसरीकडे आपल्याला आहेत किरण कोकणे. ए वाव, ठीक झालं काहीतरी. वा वा वा, एवढीशी चिमुकली काम करते. आणि ही बाया बघा बसून रील पण नाही. काय काय करते देव जाणे. ते नेट नाही काय नाही. हा हा इकडे ती आहे पाठी. ही बघा, ही चिमुकली ते कांदे कापते, आपला टॅमॅटो हे करते, चिरते. आणि तू काय करते? अरे मी ते बाळाला सांभाळत होती रे. हो. बाळाला सांभाळायला पाहिजे ना कोणीतरी. अरे बापरे. कसं होणार? हा ही तर हिला बोललो मी काहीतरी शिकायला नवीन. तर ही कॅन्डी क्रश खेळते. कॅन्डी कॉपीराईट नाही राहू ना. लवकर ये, लवकर ये. माझी बेइज्जती करणार एकदा मी विचारून गेली यार. ही विनयची बहीण काय करते बघ बघ, लसूण सोलते बिचारी. आणि तू हा कॅन्डी क्रश खेळते. हा म्हणजे इथे उलट चाललंय. उलट चाललंय इथे. हा काय आहे? मी काकींना विचारून गेली. हा हा वडे थापते. बापरे बाप. आणि तू का कुळीत पीठचे भजी होते, कुळीत पीठचे. शी हा काकी तुला माहितीये का? ही ना ही कुळीत पीठचे भजी होते, कुळीत पीठचे. हिला सांगून पण फरक पडत नाही. हा हसते. आता काय करते? अरे अरे मी करत होती मदत. आम्हाला भज्या बनवायच्या, भज्या खायच्या की नाही? बनव, चल उठ. भज्या बनवणार आहे ना. कांदा कुठे? आम्हाला कांदा द्या आणि पीठ आम्ही बनवतो लगेच. विकत आणायचा विकत आणा कांद्याने वगैरे. आम्ही भज्या लगेच बनवून देऊ जर तुम्ही आम्हाला सामग्री आणून दिलात तर. मग राहून द्या. बघ आता हेच म्हणते नाही करणं पण काय काम थोडी आहे. घरातलं काम आहे ते. अरे मी प्रेक्षकांच्या दारात बसतोय मी. जेवण भेटणार आहे का? हा भेटेल, मला भेटेल. तुमचं माहित नाही, मला भेटेल. पण नाही बाबा, तुझ्याकडून मी करून घेणार आहे. ठीक आहे चाय बनवायचे. त्याकडे मसाले आहे स्पेशल. मग ते मसाले मी घेऊन येईन आणि तशी शिजून चाय. अरे घेऊन येईल का? अरे घरी बनवलं तरी बोलते घेऊन येईल बोलते. काय बोलणार ते हिला? मग मसाला शिजून कसं बनवायचं आणि बनवीन. हवा यांच्याशी भांडणात करता नाही. सगळं नाश्ता विषय सगळं झालं आहे. दुपारी 12 वाजता तर जेवणाची तयारी आहे. तर घरी बसून करणार तरी काय, म्हणून मी जरा मंदिरात जाऊन येतो. जरा मंदिरात हा जाऊन येतो. साईराम, ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत विनय पाब्बे यांच्या गावातल्या देवीच्या देवळामध्ये. तर तुम्हाला मी दृश्य दाखवते.
देवीच्या देवळामध्ये दरवर्षी पालखी बसते, ती पण शिमग्याला ना, शिमग्याला पालखी नाचवतात. तर तुम्हाला मी पालखीचे हे बघा, ह्या ट्रॉफ्या आहेत. ही पालखी आहे देवळात जी शिमग्याला बसते, शिमग्याला पालखी नाचवतात ही वाली. ह्या 2 पालख्या आहेत आणि ह्या काही ट्रॉफ्या आहेत ज्या गावाने कबड्डीने जिंकलेल्या आहेत. तर हे असं सुंदरसं देऊळ आहे. अध्यक्ष साहेब सांगा जरा. खूप छान आणि खूप प्रसन्नमय वातावरण आहे. एकतर पाऊस पडतोय मस्तपैकी आणि आजूबाजूला हिरवगार आहे, त्याच्यामुळे अतिशय प्रसन्न असं वाटतंय. आणि इथं पाय वगैरे पडले सगळं. आणि आत्ता इथे या निसर्गरम्य वातावरणात मी जरा शांत बसतोय, कारण की घरी बसून कंटाळा आला. बाकी आता आपले सचिव आहेत आपले ओळखीचे, त्यांचं काय म्हणतं ते विचारून घ्या. देवळाबद्दल काय वाटतं तुम्हाला? सुंदर देवळ आहे, खूप आनंद झाला. बाहेर तुम्ही कसं बघू शकता का कबड्डीचा मैदान बनवलेलं आहे. सगळी पोरं जमा झाली कबड्डी खेळायला. अतिशय सुंदर असं गाव बघण्यात येतं. हां, सुरू करा. आता काय सुरू करा तर अशा नयनरम्य वातावरणामध्ये, थंड अशा वातावरणामध्ये हे लोक कबड्डी खेळतात. तर तुम्हाला काय देवळाबद्दल कसं वाटलं? पाया पडून मस्त वाटत देवळाबद्दल काय मंदिर खूप छान प्रसन्न, म्हणजे आजूबाजूचं वातावरण बघून तर अजून मंदिराचं खूपसुरतीला मराठीत काय बोलतात, सौंदर्य खुललेलं आहे. सौंदर्य खुललेलं आहे. अजून काही नाही, बस छान आहे. येऊन कसं वाटतंय? एकच ठरलेलं, प्रसन्न वाटतंय, शांततेने प्रसन्न वाटतंय. मैदान तुम्हाला काय बोलू इच्छितो? छान वाटतंय. हो, आणि आम्हाला प्रफुल्लित झालंय. कबड्डीचं मैदान बघून जरा आम्हाला बरं वाटलं. आमचा जो छंद युवा खेळाडू अभिषेक इथे, थँक्यू सो मच. यांनी बोनस टाकून झालेला आहे. हा, इथे पॉज केले व्हिडिओ. आता एकदम प्रसन्न वाटतंय आणि देवळाचा कलर खूप मस्त. ते खात नाही, खेकडे खातात. काय खातात? ओ गाईज, हे बघा मी काहीतरी कलरफुल खेकडा. येस गाईज, आता आम्ही एका नवीन मंदिरात कुठेतरी चाललो आहोत आणि तिथे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो मंदिर. हा जो मंदिर जिथे आम्ही आलेलो तो खूप मस्त होता, छान. ह्याची जत्रा असते 4 मेला इथे या गावी. सो आता आम्ही जाऊ आणि तुम्हाला दाखवू दुसरा अजून एक मंदिरात कसे आलो. ही पोरं बघा, समजत नाही, मंदिरात फुल पॅन्ट घालून यायचं असतं आणि ही लोक हाफ चड्डीवर आले. जाऊ द्या, बॉईज बिंग बॉईज, सो दॅट्स फाईन. तर आम्ही सगळे विनयच्या गावचं गाव दर्शन करतोय आणि विनयच्या गावीवर आम्ही रस्त्यावर म्हणजे लाईक आम्ही रस्ता फिरतोय. असं काही लोकांना कळत नाही. सुंदर असं नयनरम्य वातावरण आहे, गाव आहे. काय खेकडा मग नाही तर मग काय? अरे खेकडा आहे आणि ह्याला खात नाही म्हणून. आणि हा जर वर आला तर समजा काढ त्याला निघाला, हे मारलं पाय. तर विनयचे मित्र आहे आपल्याकडे. मित्र इकडे नाव सांग. श्रवण. अरे वा, श्रवण. तर तुझं गावचं असं काहीतरी खासियत का काहीतरी सांग. असं गावच आमचं खासियसाठी आहे. असं आहे, गावाकडे नेटवर्क नाही. हे मोठं आहे बाई, तुमच्या गावी नेटवर्क नाही, त्याच्यामुळे आमची सगळी पोरी कामाला लागलेत. पोरी नेटवर्क बघा. अजून फोटो सेशन आता सुरू आले. ते एक मोका रस्ता भेटला नाही फोटो सुचलो. तुला फोटो नाही काढायचे? आम्हाला फोटो काढून आम्ही थकलो आणि आमचा फोटो काढून पाहिजे काय अपलोडच करता होत नाही आम्हाला. घसा बसला रे, घसा बसला आमचा नुसतं ओरडून. काय मॅडम तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला आता खूप मस्त वाटत आहे. इथे खूप सारे कलरफुल खेकडे आहेत रोडवर. एकच कलर 2-3 बघितले मी. व्हाईट बघितलं, पिंक बघितला आणि ऑरेंज बघितला. ऑरेंज होता. अरे काढलंय ते बघतो. त्यांचा अजून फोटोशूट काही संपतच नाही बाबा. कसे लोक आहेत गाईज की त्यांचे फोटो संपतच नाही. टाकणार फोटो पण काढणार 1000. बघा जरा कोण बोललं ते पण बघा. एवढे फोटो काढले पण टाकला अजून एक पण नाही. काय बोलायचं तुम्हाला?
माझ्याकडे गाईस इथे नेटवर्क नाही म्हणून ना टाकला. हे लोकांना समजणार नाही माझं दुःख, कारण माझा फोन पण फुटलेला आहे. तर मी काय टाकू फोनला आमचं चार्जिंग पण होत नाही, ते मेन पण होत नाही. आणि गाईस सगळ्यात मेन तर मी एकच कानातला घालून आलेली आहे. दाखव जरा. ओ हे तो दाखव. हा हे बघा, हे कसं जमलं तुम्हाला? काय मला भेटत नव्हतं म्हणून मी एकच घालून. अरे पण तुम्ही जिवंत कसे काय? तुम्ही तर काल एक्सपायरी वाला ब्रेड खाल्लेला. पण आपलं काय ॲपिटाईट स्ट्रॉंग आहे. काय स्ट्रॉंग आहे? ॲपिटाईट माझा स्ट्रॉंग असल्यामुळे. काल तुम्ही काय खाल्लेलं? एक्सपायर्ड ब्रेड खाल्लेला मी. कुठला ब्रेड? क्रीम पाव. पचवला आहे. गॉडला मला जीवन ठेवायचं काहीतरी महत्वाचं. कोल्हापूर इम्युनिटी. ह्यांना बघा इथं, त्यांचं दुःख बघा इथं. एक फोटो फक्त एक काढला. नाही मी तुला दुसऱ्या जागेवर चांगली इथे उभी राहा. ग्रामपंचायतीच्या पाठीमध्ये फोटो काढतात हे लोक. बघा हे बघा, हिला बघा. दुःख काय तुमचं? दुःख खूप आहे माझ्या आयुष्यात. सध्या दुःख काय तुम्हाला? दुःख हेच आहे की माझ्यासारखे सेम फोटो काढायला बघतोय. बोला काय वाटतं आता आपण जंगलात वगैरे फिरणार आहोत थोडंसं. आम्ही जंगलात चाललोय. वाघ बीक भेटला तर तुम्हाला दाखवतो. बाकी पुढच्या ब्लॉग दिसत संपलं. अपलोड करेल दुसरा कोणतरी, दाखवायचं काम आम्ही करतो. लास्टला वाघच दिसणार. म्हणजे मी मरणार नाही, ठीक आहे. बाकीचं बघू, बाकीचं काय ते बघून घ्या. आणि पळताना दिसणार असं मला वाटतं. वाघ दिसेल की साप ते बघूया. साप तर आहेच रे ते खूप. ब्लॅक मांबा. साप तर खूप आहे तिथे. आपल्या मंडळी आपल्या सगळे पुढे चालले आहेत बघा. तर आता आपण आलो आहोत तिथे. कुठे? धरणावर. हे बघा. हो धरणावरची माणसं चला खाली. इथे सुंदर असं धरण आहे आणि सगळे इथे खाली गेलेले आहेत आणि आम्हा पोरींना इथेच उभं ठेवलं. आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. जमा आहे बघा. जमा हात लिंबू आणि ते बाजूचं फोपणीसचं झाड. कुठे? हे फोपणीसचं झाड. फोपणीस. अजून काय दाखवायचं? नाही, इतकंच आहे सध्या तरी. तर अशा पद्धतीने आपला व्हॉलीबॉल तयार झालेला आहे. हा अगदी आरामात. काय वाटतं खेळणार व्हॉलीबॉल? हो आम्ही खेळणार आहे म्हणूनच तर तो हवा घालतोय. अशा ड्रेसवर नाही दुसरं घालून येणार आम्ही. आणि आम्ही पाण्यात नाही डॅम मध्ये जाणार. डॅम जास्त असं पाणी येत. कसं
तर आपलं आता अशा पद्धतीने आपण खेळून झालंय, फ्रेश बी झालंय बघा. हे बघा गाईस काय चाललंय इकडे. हे इथे मेहंदी. हे सिया आता बघा इथे. हा बघा. तर गणपती पोळ्याला आम्ही भेटू उद्या. तर लवकर उठायचे, लवकर जेव. तर आता बघूया जेवताना काय होतंय, नाही तर डायरेक्ट उद्या सकाळी ब्लॉगला. ठीक आहे, बाय.